राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद झाली। या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने सर्वाधिक प्रश्नांचा भडीमार झाला तो दुबार नावं आणि त्या संदर्भात काय कारवाई करणं या संदर्भात। मुळात या संदर्भात दुबार नावं जे असं आहे त्यामध्ये टूलकिट एक आहे ते वापरलं जाईल, जे सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं साम्य नाव असणारं, पत्ता साम्य असणारं किंवा फोटोसारखं आहे, मात्र वेगवेगळी मतदान केंद्रे आहेत अशांना ते स्टार स्वरूपामध्ये अधोरेखित केलं जाईल आणि त्याच्याकडनं मतदान होताना काळजी घेतली जाईल असं म्हणणं निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं। मात्र राज्य सरकारकडनं या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडनं जी भूमिका मांडण्यात आली ती फारशी योग्य ठरली नाही असं वाटलं आणि अनेकांच्या मनामध्ये परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे दुबार नावांचं मोठं प्रोपोगंडा उभा केला आहे तो कदाचित उभा करण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत का आणि महायुतीचे नेते त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये कमी पडले आहेत का। भलेही काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी दुबार मुस्लिम या नावं अल्पसंख्याक समुदायाच्या मतदारांची नावांचा उल्लेख आवर्जून केला आणि महायुतीच्याच नेत्यांकडनं त्याला काउंटर देण्याचा प्रयत्न केला गेला, जो महाविकास आघाडीचा आणि विशेषतः राज ठाकरे आणि ठाकरे परिवारांवर होता। पण तितकासा प्रभावी तो किती ठरला याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचं कारण म्हणजे लोकांच्या मनामध्ये दुबार नावं जे आहेत त्याबाबतचं प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। मुळात दुबार नावांबाबत कुठलीही यंत्रणा महसूलची असेल, महापालिकेची असेल किंवा शिक्षक संघटनाच्या शिक्षिका आहेत, ज्या यंत्रणा ह्या पूर्ण अंगणवाडीच्या सेविका आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करत असतात ती नावं ती योग्य आहेत का नाही, जर नावं दुबार आहेत तर ते मी करण्याचा प्रयत्न करतात। मात्र हे करत असताना प्रत्येक नागरिकाने सुद्धा पुढाकार घेऊन स्वतःचं नाव एका ठिकाणी आधी होतं आणि त्याने मतदान केंद्र बदललेलं आहे किंवा विधानसभा क्षेत्र बदललेलं आहे, लोकसभा क्षेत्र बदललेलं आहे, जिल्हा बदललेला आहे, अशावेळी पूर्वी स्वतःचं नाव असणारा एक कमी करणं आणि दुसरा नवीन वाढवणं हे अपेक्षित असतं। पण अनेक ठिकाणी नागरिक हे करताना दिसत नाहीत। उदाहरण जर घ्यायचं तर एका ठिकाणी महिला विवाहापूर्वी आईवडिलांपाशी असते, त्या क्षेत्रामध्ये तिचं नाव असतं, विवाहानंतर ती दुसरीकडे जाते त्यावेळेससुद्धा तिने स्वतःचं नाव वेगळा नवीन भरलेलं असतं, पण जुनं नाव हे कायम असतं। अनेक ठिकाणी एखादे परिवारामधले व्यक्तीही या मृत झालेल्या असतात पण त्यांचं नाव कमी होत नाही आणि मग तेही ठेवले जातात। अनेक ठिकाणी मुद्दामूनसुद्धा दुबार नावं ठेवली जातात, त्याचा फायदा काही वेगळ्या स्वरूपामध्ये करण्याचे काही राजकीय आरोप प्रत्यारोप आपण ऐकलेले आहेत। पण मुद्दा उपस्थित राहतो परत एकदा दुबार नावं आणि परत एकदा आरोप प्रत्यारोपांचा। महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी मुंबईत मोर्चा काढला, मनसेचे नेते राज ठाकरे देखील त्यात आवर्जून सहभागी झाले होते आणि सगळ्या नेत्यांनी दुबार नावांची यादींचा मुद्दा काढला, अनेक ठिकाणी मतदार यादींचा घोळ काढला। वास्तविकतेत 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरनं नागपूरमध्ये अनेकांची नावं त्या मतदार केंद्रावर पारंपरिक नव्हती, त्याच्यामुळे फार मोठा गोंधळ झाला होता आणि त्यानंतरनं भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यासारख्या अनेक नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या, काही जणांनी याचिका देखील दाखल केल्या। या सगळ्या घटना घडल्या जरी असल्या तरी त्याच मतदार यादीवर विधानसभेमध्ये भाजप आणि महायुतीला मिळालेलं यश हे फार बोलकं होतं आणि त्यामुळेच आत्तापासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मतदार यादीचा मुद्दा काढला आणि आता तो बूमरँग होताना दिसून येतोय महायुतीवर। याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। वास्तविकतेत निवडणुकीचा हा मुद्दा राहील का किंवा लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे का, असे अनेक प्रश्न जरी असले तरी लोकांच्या मनामध्ये कुठं ना कुठेतरी एक मनामध्ये शंका येते की मतदार यादीमध्ये खरंच घोळ आहे का आणि त्याचा फायदा महायुतीचे नेते घेऊ पाहत आहेत। एका बाजूला महाविकास आघाडीचे नेते दररोज नवनवीन आरोप करत राहिले पण महायुतीच्या नेत्यांकडनं त्याला काउंटर देण्यात आला नाही। कालांतराने हे फेक नॅरेशन होतं अशा स्वरूपाचं महायुतीच्या नेत्यांचं आत्ता म्हणणं जरी असलं तरी भाजपाचेच नेते प्रामुख्याने बोलताना दिसत आहेत। त्या तुलनेने एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचे नेते अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे नेते फारसे याला काउंटर उत्तर देताना दिसत नाही आहे। भाजप यामध्ये एकाकी उत्तर देताना एकटं पडलं आहे का की ही भाजपाचीच महायुतीमध्ये जबाबदारी आहे निवडणूक आयोगाची बाजू घेण्याची, असेही प्रश्न आता गॉसिप स्वरूपामध्ये विचारले जात आहेत। मुळात महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची ऐक्य असणं, त्यांच्या माध्यमातून जर विरोधकांकडनं नॅरेशन तयार जर खरंच फेक नॅरेशन जे म्हणतात तसं जर होत असेल तर त्याला काउंटर उत्तर देण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडनं होणं अपेक्षित आहे, पण ते होत नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आता संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे। डिसेंबरमध्ये
मतदान आणि मतमोजणी पहिल्या आठवड्यामध्ये होती आहे. पण या सगळ्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची चर्चा आहे ती म्हणजे एकतर मुळात एका बाजूला जे फेक नॅरेशन भलेही केलं असलं तरी ते यशस्वी होताना दिसतंय आणि महायुतीचे मात्र कोंडी होताना दिसते. मतदानाच्या दिवशीसुद्धा मतदार स्वतःचं मतदान करण्यासाठी स्वतः आग्रही असणं, त्यांनी ॲपवरनं स्वतःची नावं आधी मतदान केंद्र कुठं आहे हे पाहणं गरजेचं आहे. पण असं अनेक वेळा होत नाही आणि मग आयत्या वेळेस गोंधळ होतो आणि मग आरोप शेवटी निवडणूक आयोगाकडे केला जातो. वास्तविकतेत जनतेने स्वतःहून या संदर्भामध्ये पहिल्यापासून अवेअरनेस राहणं गरजेचं आहे. राजकीय नेते जे अंतिम मतदार यादीनंतर आरोप करतायत, ज्या बोगस याद्या आहेत त्यावरून, त्याच्यासुद्धा संदर्भामध्ये जर खरंच कुठं बोगस मतदान होत आहे तर जनतेने सुद्धा तितकंच सतर्क राहायला हवं आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांच्याही राजकीय पक्षाने तितकंच अलर्ट राहायला हवं आहे. पण अलर्ट राहणं गोष्ट वेगळी आणि आरोप प्रत्यारोपांचे जोरदार खेळ मात्र सध्या सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे याच्यामध्ये आत्ता तरी यशस्वी होताना दिसतंय. पण हे नरेशन फेक आहे आणि मतदारांना ते झुगारून देईल हे सिद्ध करायचं असेल तर महायुतीला मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुकीत तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महापालिका असेल जिल्हा परिषदेमध्ये असेल त्यात यश प्राप्त करावं लागेल. त्याच्यानंतरनंच मुळात महाविकास आघाडी आणि इतर नेत्यांनी केलेलं नॅरेशन हे फेक होतं हे अधिक सिद्ध होईल. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.